आजपासून चायनीज खाणं बंद. ना, बाहेरचं चायनीज खाणं बंद. का? अहो, तुम्ही पण करणार जेव्हा एकदा ही रेसिपी ट्राय कराल. सर्वात आधी मोठे मोठे बटाटे निवडून आणले आणि त्यांची साल काढून घेतली. बटाट्याची साल काढून तर झाली, आता काय करणार? चला तर त्याच्या जाड जाड चकल्या करून घेऊया. आणि नुसत्या चकल्याच नाही त्याचे लांबट काप देखील करायचे आहेत. करून घेतलेले काप आता स्वच्छ धुवून घेऊया. आता काप टाकूया उकळत्या पाण्यात आणि 50% शिजवून घेऊया. पन्नास टक्के काप शिजले गेले की गरम पाण्यातून काढून घेते आणि थंड पाण्यात टाकते, म्हणजे त्याची शिजण्याची प्रोसेस थांबेल आणि बटाटे एकमेकांना चिटकणार नाहीत. दोन मिनिट बटाटे थंड पाण्यात ठेवल्यानंतर एका गाळणीमध्ये काढून घेतले आणि सुती कपड्याने कोरडे करून घेतले. आता 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून चांगले मिक्स करून घेऊया. आता 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लाल तिखट टाकून तेही चांगलं मिक्स करून घेऊ. पुन्हा 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे चांगली कोटिंग बसेल. दहा मिनिटांसाठी बटाट्याचे काप तसेच सोडून द्यायचे आहेत. त्यानंतर गरमागरम तेलात तळायचे आहेत. काप तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाहीत, 2 मिनिट राहू द्यायचे आणि मग हलवायचे आहेत. असं करत करत काप कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. काप कुरकुरीत तळून झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचे आणि राहिलेले सर्व काप असेच तळून घ्यायचे आहेत. आता फोडणीचं साहित्य तयार करून घेऊया. त्यासाठी लसूण बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 कांदा देखील बारीक कापायचा आहे. आता 1 हिरवी मिरची देखील कापून घ्यायची आहे, पण हिरवी मिरची फिकी वापरायची आहे. थोडीशी कांदा पात पण कापून घ्यायची आहे. आता फोडणी देऊन घेऊया. गरम तेलामध्ये बारीक कापलेला लसूण टाकून घेऊ, कांदा टाकून घेऊ आणि हिरवी मिरची देखील टाकून घेऊ. हे सर्व काही जास्त परतवून घ्यायचे नाहीये, क्रंची असू द्यायचे आहे. आता 2 चमचे रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, 2 चमचे टोमॅटो केचप टाकून घेऊया. सर्व साहित्य मिक्स करून घेते. त्यानंतर लाल तिखट 1 चमचा टाकून घेतलं, तेही चांगलं मिक्स करून घेऊ. आता तळून घेतलेले काप टाकून घेऊया. काप अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत, नाहीतर ते तुटतात.
आता 1 चमचा सफेद तीळ आणि कापून घेतलेली कांदापात टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. एकदा जर ही रेसिपी ट्राय केली ना तर अगदी बाहेरचं चायनीज विसरून जाणार, इतकी छान लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.